पाहूयात पुढची बातमी। अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्याचे पडसाद आता स्पष्टपणे दिसू लागलेले आहेत। अमेरिकेने शनिवारी रात्री नेमका इराणवर कसा हल्ला केला हे सुद्धा आता उघड झालंय। अमेरिकेने गनिमी कावा करत इराणच्या आण्विक केंद्रांना लक्ष्य केल्याचं समोर आलंय। अमेरिकेचा इराण विरोधात गनिमी कावा, ट्रम्पचा इराणवर मिडनाईट हॅमर प्रहार, ग्वाम एअरबेसवर B-2 उतरवत दिशाभूल, हल्ला करणारे विमान थेट अमेरिकेतून आले। अमेरिकेनं इराणवर हल्ला करण्यासाठी ऑपरेशन मिडनाईट हॅमर म्हणजेच ऑपरेशन मध्यरात्रीचा हातोडा राबवल्याचं समोर आलं। अमेरिकेने हे ऑपरेशन केवळ 25 मिनिटात पूर्ण केल्याचं स्पष्ट झालं। या कालावधीत इराणच्या 3 आण्विक तळांवर हल्ले करण्यात आले। अमेरिकेनं इराणवर हल्ल्यासाठी खास युद्धनीतीचा अवलंब करत इराणला चकवा दिल्याचं समोर आलं। हल्ल्यापूर्वी अमेरिकी सैन्यानं काही B-2 बॉम्बर्स प्रशांत महासागराच्या दिशेनं पाठवले, त्यामुळे इराणच्या सैन्यानं प्रशांत महासागरातल्या विमानांवर लक्ष केंद्रित केलं। त्याचवेळी इतर B-2 बॉम्बर्सनं इराणच्या अण्वस्त्र प्रकल्पांवर हल्ला चढवला। या हल्ल्यासाठी 7 स्टील B-2 बॉम्बर्सचा वापर अमेरिकेने केला। या 7ही स्टील B-2 बॉम्बर्सचं मिसौरीच्या एअरबेसवरून उड्डाण झालं। हल्ल्यातील प्रत्येक विमानात 2-2 क्रू मेंबर्स होते। या ऑपरेशनसाठी एकूण 125 विमानांचा वापर केला गेला। फोर्डो आणि नतान्झ आण्विक तळावर 13,608 किलोग्रॅमचे बंकर बस्टर बॉम्ब टाकण्यात आले। इफ्तानमध्ये अमेरिकेनं टोमाहॉक क्रूज मिसाईलचा वापर केला। या ऑपरेशनद्वारे अवघ्या 25 मिनिटात इराणचे 3 अणुप्रकल्प जमीनदोस्त केले गेले। हे ऑपरेशन रात्रीच्या अंधारात झाल्यानं या ऑपरेशनला मिडनाईट हॅमर असं नाव देण्यात आलं। मध्य पूर्वेतल्या संघर्षात अमेरिकेनं हल्ला करण्याची ही पहिली वेळ होती, त्यामुळे अमेरिकी सैन्यानं पुरेपूर काळजी घेत हे ऑपरेशन यशस्वी केल्याची माहिती अमेरिकेचे चीफ ऑफ स्टाफचे चेअरमन जनरल डॅन केन यांनी दिली। दरम्यान हल्ला करणाऱ्या विमानाने तब्बल 18 तास प्रवास केला। हे ऑपरेशन फसू नये, इराणला कुठल्याही प्रकारे माहिती मिळू नये यासाठी पूर्ण मिशन दरम्यान क्रू मेंबर्समध्ये अत्यंत कमी कम्युनिकेशन ठेवलं गेलं। याद्वारे इराणची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला गेला। यालाच डिकॉय मिशन म्हटलं जातं। इराणचा आण्विक कार्यक्रम हा इस्रायलसाठी सगळ्यात मोठा धोका ठरत होता, त्यामुळे मित्रावरचा हा धोका टाळण्यासाठी महासत्ता असलेल्या अमेरिकेनं या युद्धात उडी घेत इराणला झटका दिला। जमिनीच्या पोटात असलेल्या इराणच्या अणुकेंद्रांना उद्ध्वस्त करण्याचं आव्हान पूर्ण करण्यासाठी अमेरिकेलाही थेट हल्ला न करता गनिमी काव्याचा उपयोग करावा लागल्याचं स्पष्ट झालंय। शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।